नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। म्हणजे आता ईश्वरी आणि रमाकांत या दोघांची भेट झालेली आहे। ईश्वरीने सगळं सत्य रमाकांतला सांगितलेलं आहे, तेव्हा मात्र रमाकांतला ईश्वरीने बऱ्याच गोष्टींचा खुलासा केलेला आहे। तो म्हणजे धुमाळ जो आहे पत्रकार, त्या बाबतीतही सांगितलेला आहे। आणि त्यावेळी मात्र आता रमाकांतने पुढाकार घेतलेला आहे आपल्या मुलाचा संसार वाचवण्यासाठी। आणि 17 वर्षापूर्वी आपल्याबरोबरच आणखी एका बाईची बदनामी झालेली होती आणि तिच्या मुलीचा संसार म्हणजेच ईश्वरीचा संसार वाचवण्यासाठी रमाकांतने पुढाकार घेऊन वल्लरीचं कारस्थान कशा पद्धतीने समोर आणलेलं आहे आणि त्यावेळच्या न्यूजच्या निगेटिव्ह, त्याचबरोबर CCTV फुटेज त्या हॉटेलमधलं ते सुद्धा अर्णवच्या समोर आणत मोठा खुलासा केलेला आहे। हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। इकडे आपल्याला पाहायला मिळतं की अर्णव आणि ईश्वरी दोघंही आता घरी आहेत आणि ते खूप घाबरलेले आहेत। इकडे अंजलीला एक रेकॉर्डिंग सापडलेलं आहे, त्यामुळं तिची जी चिडचिड चाललेली आहे ती वेगळीच आहे। आणि नेमकं ईश्वरीने जो काही प्लॅन केलेला असतो की राकेशच्या डोक्यात मारायचं, जसं TV मध्ये दाखवतात तशा पद्धतीने, आणि त्यानंतर राकेशकडून जे आपल्याला सत्य समजणार आहे ते म्हणजेच राकेशची मेमरी परत येणार असं वाटत असतं। आणि तेव्हा मात्र तो बॉल अर्णव ईश्वरीला मारत असतो आणि तो राकेशच्या डोक्यात लागतो। राकेश डोकं चोळायला लागतो। अंजली तिथे येते। आता अंजलीला कारणच पाहिजे असतं आणि अंजली म्हणू लागते की हे सगळं मुद्दाम केलं जातंय, हे सगळं माझ्या नवऱ्याला अडकवण्यासाठी केलं जातंय असं म्हणत अंजली बोलत असते। आणि त्या दिवशी पण अर्णव, चिंटू तू जर गाडी दिली असती तर यांचा अपघात झालाच नसता। हे सगळं जे काही झालेलं आहे ते फक्त तुझ्यामुळे झाले। आज यांची जी अवस्था झाली आहे ती फक्त तुझ्यामुळेच झालेली आहे। इकडे वल्लरीला मात्र मजा येत असते। ती म्हणत असते झालं, चला आता ही अंजली पुन्हा पेटून उठलेली आहे आणि पुन्हा खरंच तमाशा बघायला मजा येणार आहे असं तिच्या डोक्यात सुरू झालेलं आहे। आणि त्याचबरोबर इकडे आता अंजली मात्र ते रेकॉर्डिंग अर्णवला ऐकवत असते। अर्णव म्हणत असतो की पण ताई हे योग्य आहे का, एखादं पर्सनल बोलणं असं रेकॉर्ड करून ठेवणं? तेव्हा अंजली म्हणते की हे सगळं मीच त्यांना करायला सांगितलंय, कारण मला माहिती होतं या घरात आल्यापासून तुम्ही कोणीही त्यांच्याशी नीट वागणार नाही आणि त्यासाठी मी हे सगळं त्यांना करायला सांगितलेलं होतं। आणि त्याचंच हे उदाहरण, त्याच्यामुळे आता मला खात्रीच पटलेली आहे की यांच्या बाबतीत जे झालेलं आहे, यांच्या बाबतीत जो अपघात झालेला आहे, ज्या काही गोष्टी घडलेल्या आहेत त्या सगळ्याला फक्त आणि फक्त तुम्ही दोघंच जबाबदार आहात। तुमच्यामुळे हे सगळं झालंय। आता अंजली वाटेल तसे आरोप करत असते। इकडे आजी समजवण्याचा प्रयत्न करते पण या अंजलीला ऐकूनच घ्यायचं नसतं। अंजली मात्र म्हणत असते की नाही, मला काही ऐकून घ्यायचं नाहीये, हे फक्त यांच्यामुळेच झाले। तेव्हा आजी चिडते। त्यावेळेस राकेश सुद्धा तिथे असतो। राकेश म्हणत असतो की अहो अंजली मॅडम, जरा ऐकून घ्या ना, तुम्ही नक्की काय म्हणायचंय ते। जर का ते म्हणत असतील की असं नाही झालेलं किंवा तुम्ही अर्णव सरांवरती असे आरोप का करताय, कारण मी घरी यावं यासाठी त्यांनी भरपूर प्रयत्न केलेले आहेत असं राकेश तिला सांगत असतो। त्याचबरोबर आता राकेश सगळं थांबवतो। अंजली जेव्हा ते सगळं ऐकवत असते तेव्हा अर्णव आणि ईश्वरी या दोघांनाही धक्का बसलेला असतो, कारण त्यांना वाटलंच नव्हतं की राकेश एवढ्या पुढच्या थराला जाईल, अशा पद्धतीने काही रेकॉर्डिंग वगैरे करून ठेवेल। हा अंदाजही अर्णव ईश्वरीला आला नव्हता। इकडे मात्र पाहायला मिळतं ते म्हणजे अंजली वाटेल ते बोलते। आजीने मात्र अंजलीला एका क्षणात सांगितलेलं असतं की बाद झालं, आतापर्यंत ज्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत ते मात्र ऐकून घेतलं जाणार नाही। अर्णव म्हणत असतो की ताई बाद झालं, कारण तू ज्या माणसाची बाजू घेते तो माणूस कसा आहे, काय आहे हे तुला सगळं माहिती आहे, आणि तरीही तू प्रत्येक वेळेस त्याची बाजू घेऊन अशा पद्धतीने आमच्याबरोबर बोलत असते। आणि त्याच वेळी इकडे आजीने पण अंजलीला शांत केलेलं आहे। तिला सांगितलंय आजपर्यंत आम्ही शांत होतो, तुझं सगळं ऐकून घेत होतो, आम्हाला वाटलेलं आता तरी तुला कळेल, पण नाही, कारण तू प्रेग्नंट होती म्हणून तुझ्या सगळ्या गोष्टी ऐकून घेतलेत, सहन केलेत, पण आता नाही अंजू, कारण तू चिंटूवरती वाटेल तसे आरोप करत आहे। तो मात्र तुझ्यावरच्या प्रेमासाठी शांतपणे सगळं ऐकून घेतोय, पण यापुढे मात्र तुझं कोणतंही बोलणं ऐकून घेतलं जाणार नाही। तू ज्या पद्धतीने आरोप करते तेही ऐकून घेतले जाणार नाहीत असं स्पष्टपणे आजीने अंजलीला सांगितलेलं असतं। आणि तिला सांगितलेलं असतं की पुढे जरा बोलताना विचार कर, तारतम्य बाळग जरा, कारण दिलेले तोंड आहे म्हणून तू काहीही बोलत सुटते आणि कशाही पद्धतीने चिंटू सोबत बोलत असते।
इकडे राकेश मात्र अंजलीला म्हणत असतो की अहो अंजली मॅडम तुम्ही शांत व्हा, तुम्ही अशा पद्धतीने रिॲक्ट नका हो, कारण तुम्हाला माहिती आहे ना की ह्या सगळ्या गोष्टी जरा चुकीच्या पद्धतीने चाललेल्या आहेत, पण यामध्ये अर्णव सरांचा अजिबात दोष नाही, तुम्ही त्यांना दोषी ठरवू नका. हे सगळं अर्णवची बाजू घेऊन राकेश बोलत असतो. खरं तर अर्णव आणि ईश्वरी या दोघांनाही धक्का बसलेला असतो. अंजलीचं बोलणं वागणं हे विचित्र आहे हे लक्षात आलेलं असतं, पण आत्ता अर्णव आणि ईश्वरी दोघंही काहीच करू शकत नाहीत, कारण काहीही झालं तरीही या सगळ्या गोष्टी ज्या पद्धतीने घडत आहेत ते चुकीचं आहे. पण आता ह्या राकेशने जे काही नवीनच सॉन्ग चालू केलेलं असतं त्यामुळे यांना प्रश्न पडतो की आता करायचं काय. राकेशने आता अंजलीला आत घेऊन चाललेला असतो आणि तिला म्हणत असतो की शांत व्हा. इकडे ईश्वरी म्हणते की नाही, अजूनही मला असं का वाटतंय की या सगळ्या मागे हा जो राकेश आहे त्याचाच डाव आहे. मग त्याच वेळी आजी म्हणते की अगं ईश्वरी चिंटू तुम्ही दोघं जण मंदिरात जाऊन या, तुम्हाला मंदिरात जाऊन तिथे प्रसाद वाटायचा आहे, त्याशिवाय हे नवस पूर्ण होणार नाही. मग अर्णव आणि ईश्वरी रामनवमीचा दिवस असतो मंदिरात जायला निघतात आणि अर्णव एक कॉल इम्पॉर्टंट येतो म्हणून गाडीच्या शेजारी थांबलेला असतो. ईश्वरी पुढे चालत असते तेव्हा एक बाबा तिला दिसतात आणि त्या बाबांशी ती बोलत असते. तेव्हा ईश्वरीच्या लक्षात येतं नाही मी यांना कुठेतरी पाहिलेलं आहे. खरं तर ईश्वरीचा चुकून त्यांना धक्का लागलेला असतो म्हणून ईश्वरी त्यांना सॉरी म्हणालेली असते. पण जेव्हा त्यांचा चेहरा पाहिल्यानंतर ईश्वरीच्या लक्षात येतं, ईश्वरी म्हणते हे तर अर्णव सरांचे बाबा आहेत, मला यांच्याशी जाऊन भेटलंच पाहिजे, बोललंच पाहिजे, कारण हेच आता माझ्या प्रश्नाचं उत्तर अर्णव सर आणि माझ्या नात्याचं उत्तर शोधून देतील. कारण जोपर्यंत आमच्या नात्याच्या बाबतीत काही होत नाहीये तोपर्यंत माझं आणि अर्णव सरांच्या बाबतीतल्या गोष्टी क्लिअर होणार नाहीत, असं ईश्वरीचं म्हणणं असतं. आणि त्याचबरोबर ईश्वरी म्हणत असते की काहीही झालं तरीही, पण ईश्वरी तिथे जाते आणि म्हणत असते की तुम्हाला मी पाहिलंय. तेव्हा ते म्हणत असतात तुम्ही आम्ही सगळे आपण एकाच याची माणसं आहोत, त्यामुळं आत्ता तुम्ही जे काही बोलताय ते मला काहीही कळत नाही. मला फक्त एवढंच माहिती आहे की आपण फक्त परमेश्वराची देण आहोत. तेव्हा ईश्वरी म्हणत असते की नाही, मला तुम्हाला काहीतरी बोलायचं आहे, मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे, असं ईश्वरी त्यांना बोलू लागते. तेव्हा ईश्वरी त्यांना म्हणते की तुम्ही रमाकांत राजे शिर्के, अर्णव राजे शिर्के आणि अंजली राजे शिर्के यांचे बाबा. तेव्हा रमाकांत शांत होतो आणि रमाकांत म्हणतो की ही कोण आहे, म्हणजे मला एवढं ॲक्युरेट ओळखते, म्हणजे माझ्या मुलांच्या नावानेही मला ओळखते, नक्की काय आहे याचा अर्थ, असा प्रश्न रमाकांतला पडलेला असतो. आणि तेव्हा मात्र इकडे ईश्वरीने हे सगळं बोलल्यानंतर मात्र ईश्वरी त्यांना म्हणते की मला तुमच्याबद्दल ऐकून जाणून घ्यायचं आहे, मला कळलं पाहिजे, असं ईश्वरी त्यांना सांगू लागते. तेव्हा मात्र रमाकांत राजे शिर्के म्हणत असतात की बरोबर आहे, पण काही गोष्टी ह्या वेगळ्या पद्धतीने घडत असतात. आता मात्र इकडे अर्णव आणि ईश्वरी आता घरी आलेले आहेत. ईश्वरीने त्यांना पत्ता दिलेला असतो आणि त्यांना सांगितलेलं असतं की काहीही झालं तरीही तुम्ही घरी या, कारण माझ्या आणि तुमच्या मुलाच्या आयुष्यामध्ये जे काही प्रॉब्लेम झालेले आहेत ते प्रॉब्लेम सॉल्व करायचं काम फक्त आणि फक्त तुम्हीच करू शकता, असं ईश्वरीने त्यांना सांगितलेलं असतं. घरी सगळेजण पाहत असतात आणि आता मात्र रमाकांत राजे शिर्केंकडे एक अशी गोष्ट असते जी गोष्ट दाखवल्यानंतर समोर येणार असतं ते सत्य. कारण रमाकांत राजे शिर्के यांनी एक व्हिडिओ दाखवलेला असतो, त्यांच्याकडे एक हार्ड ड्राईव्ह असते आणि त्या हार्ड ड्राईव्हमधला व्हिडिओ ते ईश्वरी आणि अर्णवला दाखवतात. तेव्हा मात्र ईश्वरी आणि अर्णव जेव्हा ते व्हिडिओ पाहतात तेव्हा त्यांनाही धक्का बसलेला असतो. ईश्वरी आणि अर्णवला कळत नाही आहे की हे सगळं काय घडतंय आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने का घडत आहेत, हा एकच प्रश्न ईश्वरी आणि अर्णवच्या समोर असतो. कारण त्यामध्ये स्पष्ट दिसत असतं ते म्हणजेच की ज्या पद्धतीने गोष्टी घडायला लागलेल्या असतात. ईश्वरी आणि अर्णव तो व्हिडिओ पाहतात, त्यामध्ये वल्लरीने त्या हॉटेलमध्ये जे काही केलेलं आहे तिथल्या माणसांबरोबर तिने कॉन्टॅक्ट केलेला असतो, त्या वेटरला ज्या पद्धतीने हे सगळं दिलेलं असतं, त्या वेटरला ज्या पद्धतीने गोष्टी सांगितलेल्या असतात ते सगळं समोर येत असतं. आणि तो व्हिडिओ पाहिल्यानंतर वल्लरी या सगळ्याच्या मागे कारस्थानी आहे, वल्लरीमुळंच आपल्या आईचा जीव गेलेला आहे,
ही गोष्ट अर्णवच्या लक्षात येते. आता मात्र अर्णवला प्रश्न पडलेला असतो. अर्णव म्हणत असतो की हे इतकं विचित्र आहे. त्यानंतर आता धुमाळच्या बाबतीत ही ईश्वरीने त्यांना सांगितलेलं असतं आणि इकडे अर्णव आणि त्याचबरोबर शिर्केंनी एकत्रित येत ह्या सगळ्या गोष्टी ज्या पद्धतीने समोर आणलेल्या असतात आणि त्यामुळं शिर्के आणि धुमाळ एकत्र आलेले असतात आणि त्यांना आणल्यानंतर रमाकांत राजे शिर्केंनी ज्या पद्धतीने त्या धुमाळची कॉलर पकडलेली असते आणि त्याचबरोबर त्या धुमाळला जाब विचारायला सुरुवात केलेली असते. धुमाळ मात्र आता काहीच बोलू शकत नसतो, कारण जेव्हा हे सगळं समोर येतं तेव्हा मात्र धुमाळच्या लक्षात येतं की आपण कुठे अडकलेलो आहोत. कारण काहीही झालं तरीही धुमाळने ज्या पद्धतीने हे सगळं आता समोर आणलेलं असतं तेव्हा मात्र वल्लरी पाहतच राहते. वल्लरीला कळायचं बंद झालेलं असतं, कारण यामध्ये ती ज्या पद्धतीने अडकत चाललेली आहे. आणि त्यानंतर मामा समोर येतो आणि मामासुद्धा सांगू लागतो की अर्णव, तुला एक गोष्ट माहीत नाही आहे, कारण वल्लरी प्रत्येक वेळेस तुला हेच सांगत होती की ते दागिने हे तिनं दिलेले आहेत. आजपर्यंत तुझ्या शिक्षणासाठी जो काही खर्च केलेला आहे तो तिने केलेला आहे. असं काहीही झालेलं नाही आहे, तर तो खर्च हा सगळा तुझ्या आईच्या दागिन्यांतून झालेला आहे. आत्ता तुला जेव्हा कंपनी काढायची होती तेव्हा तुला जेव्हा गरज होती तेव्हासुद्धा जो काही खर्च केलेला गेलेला आहे तो फक्त आणि फक्त तुझ्या आईच्या पैशांमधून झालेला आहे. इकडे त्याचबरोबर दुसरे काही पत्रकार असतात, त्यांच्या बायकोचा सुद्धा नंबर इथे मिळवलेला असतो. त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला जातो. ईश्वरीने सुप्रियाला बोलावून घेतलेलं असतं आणि आता तर खरं खोटं व्हायला वेळच लागत नाही. सुप्रिया तिथे सगळ्यांच्या समोर वल्लरीला पाहते आणि वल्लरीला पाहून सांगते की ही तीच बाई आहे जिने मला त्या हॉटेलमध्ये नोकरीसाठी पाठवलेलं होतं. ती म्हणत असते मी असं केलेलंच नाही आहे. तेव्हा सुप्रिया म्हणते याच्या आधी 2-3 वेळा जेव्हा मला पाहिलं तेव्हा तू माझ्यापासून पळून का गेलेली आहे? असं काय घडलं की तू माझ्यापासून पळून गेलीस? या सगळ्या गोष्टी बोलल्या जात असतात आणि त्यासोबतच वल्लरी मात्र आता रडायला सुरुवात करते. ईश्वरी वल्लरीच्या जवळ येते आणि वल्लरीला म्हणत असते की तुम्हाला काय वाटलं? तुम्ही प्रत्येक वेळेस सगळ्यांच्या नात्यामध्ये गैरसमज पसरवायचं काम कराल, कारण मला माहिती आहे नमुताई आणि आकाश भाऊजींच्या लग्नामध्ये पण अडथळा आणण्याचं काम तुम्हीच करत आहात. हे सगळं स्पष्टपणे आता इकडे ईश्वरीने बोललेली असते आणि तिला जाब विचारलेला असतो. धुमाळने तर स्पष्टपणे बोट करून सांगितलेलं असतं की ही तीच बाई आहे. याच बाईने ते सगळं करायला लावलं होतं. तिथं जी न्यूज येणार आहे ती न्यूज स्प्रेड करण्यासाठी सुद्धा या बाईने पैसे दिलेले होते. आता मात्र रमाकांतला खूप राग येतो आणि रमाकांतने हात उचललेला असतो, तो म्हणजे वल्लरीचं थोबाड फोडण्यासाठी, पण ईश्वरी त्यांना थांबवते. अर्णव पण तेवढाच चिडलेला असतो आणि आता सगळेजण वल्लरीला जाब विचारू लागतात. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.